बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नेत्रदान दिनी नंदादीपचा संकल्प अंधत्वाकडून प्रकाशाकडे. नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नेत्रविशारद डॉक्टर R.L. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. नेत्रदानाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लोकांना नेत्रदानासाठी प्रोत्साहित करणे आणि नेत्रहीन व्यक्तींना जग पाहण्याची, अनुभवण्याची संधी देणे हे या दिवसामागील मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 11 लाख लोक बुबुळाच्या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. अंध व्यक्तींना उद्याचा दिवस बहाल करण्यासाठी नेत्रदीप नेत्रपिढी कायम चळवळीचा वारसा जपत आली आहे. जागतिक नेत्रदान दिवसानिमित्त नंदादीप नेत्रालय कोल्हापूर यांच्या वतीनं दृष्टीहीन व्यक्तींसाठी भव्य नेत्रदान शिबिर 365 दिवस भरवण्यात येणार असून 1000 पेक्षा जास्त नेत्रदान नोंदणीचा संकल्प नेत्रालयाने केला आहे. नेत्रदानीत गोकुळ दूध संघाचे माजी कर्मचारी यांचा सत्कार नेत्रतज्ञ डॉक्टर स्नेहा शिंदे, डॉक्टर आकाश राऊत, डॉक्टर राहुल यांच्या हस्ते करण्यात आला. नेत्रदान श्रेष्ठदान घोषणा देत नेत्रदान जनजागृती रॅली दसरा चौक ते ताराराणी चौकापर्यंत काढण्यात आली. या रॅलीत इतर संघटना व कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.